उमर खय्याम हम्म, हम्म. किंवा रुमी हां. किंवा एक हाफिज शिराझी नावाचा, इराणचं जे शिराज नावाचं शहर आहे, जसं भारताचं लखनौ तहजीबसाठी कल्चरसाठी फेमस आहे, तसं इराणचं शिराज असं एक हां. साधारण काय मापदंड आहे त्याचा. तर तो शिराजचा हाफिज शिराझी नावाचा एक होता, हम्म, हम्म. किंवा अत्तार निशाबुरी नावाचा एक नॉर्थ इराण उत्तर इराणमधला एक कवी होता. हम्म, हम्म. तर यांचे मी शेरो शायरी वाचायला घेतली. सुरुवात अच्छा. मी ऑफकोर्स मॉडर्न जे आत्ताचे कवी आहेत त्यांच्यापासून हम्म. केली. शिकता शिकता शब्दांना डिकोड करता करता भाषा कशी बदलते, म्हणजे शिकायची भाषा एक असते हम्म, हम्म. पण बोलायची कम्प्लिटली डिफरंट भाषा असते. हो हो. म्हणजे आता आता जे मी म्हटलं कम्प्लिटली डिफरंट, आता हम्म. मराठी शिकताना कोणीच तुम्हाला शिकवणार नाही की कम्प्लिटली डिफरंट असं वाक्यात म्हणायचं असतं. हो बरोबर आहे. मराठी शिकताना आपण एक छापील मराठी शिकतो, पण बोलताना आपण इतकं सगळं मिक्स करून बोलतो. खरंय. तर तशी फारसी मी हे केली की मॉडर्न हम्म, लोक केवढी मिश्र फारसी वापरत आहेत किंवा भाषेचं स्वरूप किती बदलत आहे. हम्म, हम्म. असं करत करत मी वाचत वाचत गेलो आणि मग रुमी मला त्यातल्या त्यात आवडला. उमर खय्यामवर पण मी शो करतो. हम्म, हम्म. उमर खय्याम आणि रुमी हे परत खूप वेगळ्या आयडिओलॉजीचे आहेत. रुमी खूप आध्यात्मिक होते, उमर खय्याम खूप भौतिकवादी होते, मटेरियलिस्टिक, कारण ही वॉज अ सायंटिस्ट, ॲस्ट्रॉनॉमर.